कामगार उपायुक्त कार्यालयामार्फत बांधकाम कामगार आणि इमारत कामगार यांच्यासाठी विविध योजना राबवल्या जातात। सध्या या लाभार्थ्यांना संसार उपयोगी साहित्यांचं वाटप सुरू आहे, पण या योजनेमध्ये बोगस लाभार्थी दाखवून आणि अधिकाऱ्यांनी घोटाळे केले असून यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते काय म्हणाले पाहूयात। बांधकाम कामगारांना संसार उपयोगी वस्तू दिल्या जातात, मात्र त्याचं बिनधास्तपणे काही रॅकेट विक्री करतात। 1200 रुपयापासून ते 1000 रुपये घेतले जातात। तुम्ही एक पत्र काढलं वाटतंय, ते पत्र काय? बांधकाम कामगारांना जे काही आता साहित्य पुरवतो त्यांच्या घरोपयोगी वस्तू जवळपास 20-25 हजार रुपये त्याची किंमत असते। मी पाहिलंय माझ्या जिल्ह्यामध्ये काही दलाल आणि अधिकारी संगनमताने ठरवून लाखो करोडो रुपयाचे साहित्य हे बोगस पद्धतीने वाटतात। 1000 पासून ते 4000 पर्यंत त्यांचा रेट आहे आणि ते मी पाहिले सुद्धा आहे, वस्तुस्थिती अनुभवलेली आहे। म्हणून त्याची मी माझ्या लेवलवर कलेक्टरला आदेश दिलेले आहेत की त्यांनी एक सदस्य समितीने त्याची चौकशी केली पाहिजे। परंतु एक निश्चित सांगतो की हा जो प्रकार आहे हा माझ्या जिल्ह्यापुरता नाहीये, हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये घडतोय आणि तेथून म्हणजे सरकारची चांगली जरी भूमिका असली त्याचा गैरपद्धतीने त्याचा यूज केला जातोय आणि त्याच्यामुळं सरकारचं करोडो नाही अब्जो रुपयाचं नुकसान होतं। उदाहरणार्थ म्हणून सांगतो की माझा पीए त्याला सांगलीहून फोन आला आणि त्याला सांगितलं की तुमचं भांडे वगैरे जे असतात ते साहित्य तुम्ही घेऊन जा, म्हणजे ज्याचा काही संबंध नाही, म्हणजे ती यादीच मुळात बोगस आहे। हे माझं ठाम मत आहे। कुठेही लिंक झालेली नाही, कुठेही त्यांचे मोबाईल नंबर सापडत नाही, कुठेही त्यांचा ऍड्रेस सापडत नाही। ती यादीनुसार जर चौकशी केली तर ते सगळे बोगस तुम्हाला लाभार्थी दिसतील। म्हणून मी मुख्यमंत्र्याकडे या संदर्भामध्ये एसआयटीची चौकशीची मागणी करणार आहे। मला वाटतं मुख्यमंत्री साहेब सुद्धा याच्यामध्ये पॉझिटिव्हली माझ्या मागणीला पाठिंबा देतील आणि यासाठीची नेमणूक करतील। येत्या मंगळवारी मी मुख्यमंत्र्याला या संदर्भात भेटणार आहे।